मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. लाडकी बहीण भाऊ आणि मतदार आहेत, सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. बेलापूर मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणीसाठी हा लाडका भाऊ मैदानात उतरलाय. मंदा म्हात्रेंची हॅट्रिक निश्चित आहे. 23 तारखेला बहुमताने महायुतीचं सरकार येणार आहे. नड्डाजी ने महाराष्ट्र में अड्डा जमा रखा है, तो अपनी जीत पक्की है. मंदा म्हात्रे डॅशिंग महिला, मंदा म्हात्रे फायर ब्रँड लीडर आहे. आपला आवाज लोकांसाठी वापरत आल्यात, स्वतःसाठी स्वार्थ साधला नाही. मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. लाडक्या बहीण भाऊ कामगार सगळ्यांनी ठरवलंय कधी 20 तारीख येते आणि कधी महाविकास आघाडीला मतदान करतो. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, फेस टू फेस जाऊन लोकांची दुःख ऐकणारा, जनतेचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री आहे. फक्त टोमणे मारतात. टोमणे मारत मारत 2.5 वर्ष घालवली, सगळी कामं रोखली. बाळासाहेब ठाकरे बोलायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, म्हणून शासन आपल्या दारी आणलं. 5 करोड लोकांनी याचा फायदा घेतलाय. सगळी बंद पडलेली कामं सुरू केली, विविध योजना आणल्या. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. तुम्ही 3,000ची योजना आणली, आता कुठून आभाळातून पैसे आणणार का? महायुतीचा जाहीरनामा काढलाय, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मला हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेतला म्हणून टांगा पलटी, घोडे फरार झालं. घरी बसणाऱ्यांना सत्ता मिळत नाही. नवी मुंबई महायुतीचा बालेकिल्ला आहे. सर्व शिवसेना भाजपला सांगतो, कोणी कोणाची दिशाभूल करेल, आमचा कोणालाही सपोर्ट नाही, फक्त मंदा म्हात्रे यांना सपोर्ट आहे. जे मंदा म्हात्रे यांनी सांगितलं ते सगळं मी केलं, एकही काम बाकी ठेवलं नाही. जे मंदा म्हात्रे मागतील ते पुढच्या 5 वर्षात देणार. नाटा फाटा काटा काही नाही, त्याला कायमचा फाटा दाखवायचा आणि त्याला कायमचा टाटा करायचा आहे. ज्यांनी बेईमानी केली त्यांना शिवसैनिक त्यांची जागा दाखवणार. गाठ एकनाथ शिंदे सोबत आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा हिशोब एकनाथ शिंदे घेणार. लाडके नव्या मुंबईतले मतदार बांधव भगिनी आहेत, मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थोडे भाषण करून आवाज थोडा बसलाय, थोडा समजून घ्या. आणि मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलोय. खरं म्हणजे आदरणीय नड्डा जी, मैं आपका नवी मुंबई में बेलापुर में तहे दिल से स्वागत करता हूं, आपका अभिनंदन करता हूं. बेलापूर मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणीसाठी हा लाडका भाऊ मैदानात उतरलेला आहे. काळजी करू नका. मंदाताईची हॅट्रिक निश्चित आहे. करायची ना हॅट्रिक? चेंडू पार, बाउंड्रीच्या पार घालवायचा आहे. घालवणार ना? सगळ्यांनी ठरवलंय, आपलं ठरलंय. मंदाताईंची हॅट्रिक. आणि म्हणून नड्डा जी, आप आए, लेकिन आपको 23 तारीख को भी फिर से आने का मैं न्योता देता हूँ, निमंत्रण देता हूँ कि 23 को इस महाराष्ट्र में एक हमारी महायुति की बड़ी जीत होगी और यह महायुति फिर से राज्य में पूर्ण बहुमत से यह महायुति की सरकार आएगी. 23 तारीख को शाम को बड़ा आनंद होगा, जल्लोष होगा, उत्साह होगा और इसमें हम सब लोगों को शामिल होना है. जेपी नड्डा जी पिछले 40 सालों से राजनीति में है. भाजपा के मुख्यालय में बैठकर भी उनका ध्यान पूरे देश पर रहता है. उनका नाम है नड्डा जी. और अब हमारे चुनाव प्रचार का आखिरी दौर चल रहा है और अब जबकि नड्डा जी ने महाराष्ट्र में अपना अड्डा जमा लिया है तो महायुति का विजय पक्का है. क्योंकि बहुत समय दिया उन्होंने, आदरणीय मोदी जी ने दिया, आदरणीय गृह मंत्री जी ने दिया है, कई मंत्रियों ने यहाँ पर महाराष्ट्र के चुनाव को प्राथमिकता दी हुई है. और महाराष्ट्र एक प्रगत देश राज्य है. ये महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजन है और इसलिए महाराष्ट्र को यहाँ इस चुनाव में हमें जीतना बहुत ही जरूरी है. और इसलिए मैं ये कहूँगा, नड्डा जी प्रधानमंत्री जी का संदेश लेकर आए हैं. अगर आपको चाहिए विकास और प्रगति तो महाराष्ट्र में फिर से एक बार लाइए महायुति. नड्डा जी, मैं आपको ये बता दूं कि हमारी बेलापुर जी की कैंडिडेट जो है मंदा जी म्हात्रे हमारे बड़ी निडर है, बड़े डैशिंग हमारी लाडली बहना है. वो जो करती है खुलेआम लोगों के लिए
हमारे जनता के लिए जो भी किया, जनता के लिए, खुद के लिए कुछ नहीं किया है। और इसलिए उनका यहाँ लोकप्रियता जो है, ये सही माने में ये मंदाताई हमारी फायर ब्रांड लीडर है। पण आपला आवाज आणि आपला ब्रँड फक्त लोकांसाठी त्या वापरत आल्या, स्वतःसाठी कधी त्यांनी कुठलंही काम आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधला नाही। आज संध्याकाळी प्रचाराची रणधुमाळी थांबेल, सगळं शांत होईल। तसं बघायला गेलं तर ही शेवटची प्रचार सभा आहे आणि प्रचाराच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलाय। सगळ्या जिल्ह्यामध्ये मी फिरलो, पण मी एक वातावरण पाहिलं की लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, लाडकी उच्च शिक्षण घेणारी मुलगी, वयश्री योजना, ज्येष्ठ कामगार सगळ्यांनी ठरवलंय की कधी 20 तारीख येते आणि कधी महायुतीला मतदान करतोय हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे। हे आपल्यासाठी चांगलं आहे। मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, मी पायाला भिंगरी लावून या राज्यभर फिरणारा मुख्यमंत्री आहे। घरात बसून कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा हे सांगणारा मुख्यमंत्री नाही। फेस टू फेस काम करणारा, लोकांमध्ये जाणारा, लोकांशी संवाद साधणारा, लोकांची दुःख ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे। मेरी आवाज सुनो म्हणणारा मुख्यमंत्री नहीं, जनता की आवाज सुनने वाला मुख्यमंत्री हूं मैं। और इसलिए मुझे इसका गर्व है। और सिर्फ फक्त टोमणे मारायचं, टोमण्याशिवाय काय दुसरं येत नाही। टोमणे मारत मारत 2.5 वर्ष घालवले, सगळे प्रकल्प बंद पडले। अटल सेतू झाला नसता, पोस्टल झाला नसता, समृद्धी झाला नसता, मेट्रो झाला नसता, एअरपोर्ट झालं नसतं। 2.5 वर्षात या सगळ्या कामांना ब्रेकर दिला। नड्डा जी ये सब काम को रोक दिया। ये एयरपोर्ट हम कर रहे हैं, उसमें भी रोक लगा दी। अटल सेतु को रोक लगा दी, कोस्टल को रोक लगा दी, जल के शिवार को रोक दिया, सिंचन प्रकल्प को रोक दिया, मराठवाड़ा वाटर ग्रिड को रोक दिया, मेट्रो को रोक दिया। मेट्रो 3 की मुझे बोले इंक्वायरी लगाओ। मैंने कहा इंक्वायरी लगाऊंगा तो 10 साल और ये प्रोजेक्ट पीछे जाएगा, 10,000 के 20,000 हो जाएंगे। ये लोगों की, जनता के जेब के पैसे जाएंगे, मैं नहीं करूंगा। और मैंने नहीं किया, और नहीं किया, स्टे नहीं दिया। इसलिए मोदी जी के हाथों से उसका उद्घाटन हो गया। आज 12 से 13 लाख लोग ट्रैवल कर रहे हैं। आणि म्हणून हमारे बाला साहब ठाकरे जी कहते थे, कार्यकर्ता घर में नहीं लोगों के द्वार में अच्छा दिखता है, घरात नाही। कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो। म्हणून आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला। शासन आपल्या दारी 5 कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला। 5 कोटी लाभार्थी। का पहिले लाभ नव्हते, का योजना नव्हत्या? सगळं होतं, परंतु सरकारी काम 6 महिने थांब, कटकट नको म्हणून सोडून द्यायचे। आम्ही कलेक्टर मध्ये रेस लावली, तुझ्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत, कितने लाभार्थी आपके पास है, उसकी लिस्ट बनाओ। सबने लिस्ट बनाई, कंपटीशन हो गया। एक छत के नीचे सबको लाभ का वितरण हो गया और 5 करोड़ ये महाराष्ट्र की जनता ने शासन अपने दारी का फायदा उठाया है। ये सरकार का काम है, ये सरकार का जिम्मा है। और इसलिए हम इतना ही कहेंगे, मैं कहता हूं 2.5 साल में महाविकास आघाड़ी सरकार ने जो काम किए हैं और 2-2.25 साल में महायुति ने सरकार ने काम किया है। होने दो दूध का दूध, पानी का पानी। आप बताओ आपने क्या किया है, हम बताते हमने क्या किया है। एकीकडे विकास केला, सगळे बंद पडलेले काम सुरू केले, दुसरीकडे उद्योग आणले, तिसरीकडे कल्याणकारी योजना केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली। मला सांगा,
किती लोकांच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. है बघा, ये देखो, इतनी मेरी बहनों के खाते में पैसे गए, इनका जलन हुआ, पेट दर्द होगा. उनको बोले ये चुनावी जुमला है, ये झूठी घोषणा है, पैसे आने वाले नहीं, पैसे येणार नाही म्हणून तुम्हालाही वाटलं होतं. फक्त निवडणुकीत आम्ही घोषणा केली, पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. 2 महिने 2 हप्ते तुमच्या खात्यात आले की लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणार आहे, घेणार नाही. ये देना बैंक है, लेना बैंक नहीं. जो पहले बैठे थे, पहले हफ्ते लेने वाली सरकार, हफ्ते लेके जेल में जाने वाली सरकार थी. हमारे सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है. 5 हफ्ते हमने भर दिए. हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे, ये बिल्ली आड़े आएगी, विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है, इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को. और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. हा शब्द आमचा. कोर्ट में भी गए लोग इस योजना को बंद करने के लिए. कोर्ट, मुंबई कोर्ट ने एक तमाचा मार दिया उनको, भागो यहां से. बोले नागपुर गए ये योजना बंद करने के लिए. अभी हमारी योजना चुरत है. पहले हमको पूछते पैसे कहाँ से लाएंगे, कुठून आणणार पैसे. आता तुम्ही 3,000 रुपयाची योजना काढली, कुठून आभाळातून आणणार. म्हणजे फसवायचं आहे, खोटं घोषणा करायची आहे, मतं मिळवायची आहेत. पण आम्ही तसं नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हे संवेदनशील सरकार आहे. जेव्हा आम्ही ठरवलं लेक लाडकी लखपती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, सिलेंडर 3 मोफत, मुलीला उच्च शिक्षण, मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवल्यानंतर निर्णय घेतला. एका मुलीने, नड्डा जी, एक लड़की ने आत्महत्या की थी. वो इंजीनियरिंग में पढ़ रही थी और आधी फीस वो भर नहीं पा रही थी. उसके माता पिता आधी फीस सरकार भर रही थी. 2 बजे रात को, 1:30 बजे रात को मैंने टीवी पे न्यूज देखी. मैंने कहा हमारी सरकार में, हमारी सत्ता में अगर एक लड़की इंजीनियर बनने के लिए पढ़ाई कर रही है और उसको आत्महत्या करनी पड़ी. मैं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल जी को कहा ये सत्ता का क्या फायदा है, ये राज्य का क्या फायदा है. हमारे सरकार में अगर मेरी बेटी आत्महत्या करती है पढ़ाई के लिए, तो उसी रात हमने निर्णय लिया जो इंजीनियर, डॉक्टर, वकील, MBA, फाइनेंस जो भी करना है उसका पूरा खर्च सरकार उठाएगी. पूरा खर्च सरकार उठाएगी. ये हमारी सरकार है, ये संवेदनशील सरकार है. और इसलिए हमने महायुति का वचननामा किया है. ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिल्या ह्याच्यात लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं 1500 वर ठेवणार नाही. आता आम्ही 1500 चे 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 12,000 मोदीजींचे 6, आपले 6, 12चे आम्ही 15,000 देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी भूखा नहीं सोएगा, रोटी कपड़ा मकान देने का निर्णय हमने लिया है. ज्येष्ठों को वृद्ध सीनियर सिटीजन का पेंशन 1500 से 2100 रुपया करने का निर्णय हमने लिया है. उसके साथ 25 लाख लोगों को रोजगार देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है. यह पहली सरकार है देश में जो प्रशिक्षण भत्ता, जो स्टाइपेंड, जो इंटर्नशिप करने के बाद जो स्टाइपेंड देती है 6,000, 8,000, 10,000 ये देने वाली पहिली सरकार. कधी बघितलं होतं तुम्ही? माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतो, आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात 1 रुपया तरी आला होता?
आला होता? आणि माझ्या लाडक्या भावांना विचारतो, कधी स्टायपंड तुम्हाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता? कधी नव्हता. पण हे पहिलं सरकार आहे की यामध्ये आम्ही निर्णय घेतोय. अंगणवाडी सेविका, आशा सेविका 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आणि लाडक्या बहिणींना विरोधक म्हणतात लाडकी बहीण ती दिली, सुरक्षित बहीण द्या. आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात आम्ही 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला. बदलापूर केस आपल्याला माहित आहे, ऑन द स्पॉट डिसिजन झाला. लगेच त्यालाही म्हणाले पोलिसांनी कसा गोळीबार केला. अरे पोलिसांवर गोळीबार करतो आणि पोलिसांनी काय बघायची भूमिका घ्यायची. मग म्हणाले असते का बंदुका का शोसाठी ठेवल्यात, म्हणजे इकडून पण वाजवायचं तिकडून पण वाजवायचं. पण माझ्या या महाराष्ट्रामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळी सुनेना, माझ्या माता भगिनींवर कोणी वाकडी नजर करेल, अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून वीज बिलात देखील आपण तुम्हाला दिलासा देतोय. 30% सवलत तुमच्या वीज बिलामध्ये देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून या अशा योजना आहेत. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. आज मला आपल्याला सांगतो, मी पूर्ण राज्यभर फिरतोय, सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे, सगळीकडे परसेप्शन आहे महायुती सरकार पाहिजे. मला सांगा, 2.5 वर्षापूर्वी जर या सरकारचा महाविकास आघाडी सरकार, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला, 2019ला कुणाबरोबर सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपचं सरकार व्हायला पाहिजे. पण बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला, काँग्रेसला विरोध केला, त्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करून त्यांनी स्वतःची खुर्ची, स्वतःचा मोह सांभाळला. आणि म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं, या राज्यात महायुतीचं सरकार आणलं. जर मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते, लाडक्या भावांना योजना मिळाली असती, लाडक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं, त्यांचं वीज बिल माफ झालं असतं, वयश्री योजनेत पैसे मिळाले असते, माझ्या मुलींचं उच्च शिक्षण झालं असतं. नसतं झालं, कारण हे अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक आहेत. विकास विरोधी, विकासाचे मारेकरी. त्यांनी एक तरी काम सांगावं. आता पण सांगतात आमचं सरकार आलं की आम्ही हे करू, आम्ही हे बंद करू, ते बंद करू, अमकं बंद करू. चालू काय करणार ते सांगा. अरे सरकार आल्यावर तुम्ही चालू केलं पाहिजे. हे काम करू, ते काम करू असं म्हटलं पाहिजे. म्हणतात या सर्व योजना ज्या महायुतीने केल्यात त्याची आम्ही चौकशी करू, जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? अरे एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. एकनाथ शिंदेला लढायला मनगटात ताकद लागते. आणि मला हलक्यात घेऊ नका. मला हलक्यात घेतलं म्हणून सरकार पलटी, टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले 2022ला. आणि मग कोणाला घाबरता? एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय, आंदोलनातून पुढे आलाय. आणि म्हणून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची वेळ आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 10 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे तुमच्यासाठी. पण मला माहित आहे तुम्ही त्यांचा सत्तेचा मार्ग बंद केलेला आहे. सत्तामध्ये येऊ शकत नाहीत, कारण घरी बसणाऱ्यांना सत्ता मिळत नाही, काम करणाऱ्यांना सत्ता मिळते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपला बेलापूर, नवी मुंबई हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. इथे मंदा म्हात्रे आपले अधिकृत उमेदवार आहेत. मंदा म्हात्रे अधिकृत उमेदवार आहेत.
माझ्या सर्व शिवसैनिकांना पण सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या, राष्ट्रवादीच्या, आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सांगतो, कोणी कोणाची दिशाभूल करेल याचा मला सपोर्ट आहे, त्याचा मला सपोर्ट आहे. आमचा कुणाचाही सपोर्ट कुणालाही नाही, फक्त मंदाताई म्हात्रे यांनाच. आणि म्हणून या बेलापूर मतदारसंघामध्ये मंदाताई सारखी आपली लाडकी बहीण निवडून आली पाहिजे ना. तुमचं काम झालं पाहिजे ना, तुम्हाला काम सेवा मिळाली पाहिजे ना. मंदाताईने मला जे जे काम सांगितलं मी ते सगळं केलं. हॉस्पिटल केलं, तुमचं महाराष्ट्र भवन केलं, काय काय जे मंदाताई बोलली ते सगळं मी केलं. एकही काम मंदाताईचं बाकी ठेवलं नाही. आणि आता सांगतो, पुढच्या 5 वर्षात मंदाताई जे जे काही मागतील ते महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, आपण येत्या 20 तारखेला आपली निशाणी आहे कमळ. आपली निशाणी आहे कमळ. किती नंबरला आहे? 2 नंबरची निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे. 2 नंबर निशाणी बटन दाबून मंदाताईंना आपल्याला निवडून आणायचं आहे. बाकी किशोर वगैरे कुठे आहे? शिवसैनिकांना मी सांगतो, नाटा फाटा काटा बिटा काही नाही. इथं नाटा फाटा काटा नाही, त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे, टाटा करायचा आहे. आणि म्हणून इथं फक्त मंदाताई. मंदाताई म्हणजे मंदाताई. अरे ज्याला आम्ही मोठं केलं, ज्यांना आम्ही ताकद दिली, ते लोक बेईमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय, गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा. सरकार तर आमचं येणारच. आणि ज्यांनी ज्यांनी बेईमानी केली आहे, ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा एकेकाचा हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मंदाताई चिंता करू नका, तुमच्या मागे हा लाडका भाऊ जिंदा आहे. आणि नड्डा साहेब आलेत, आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत, चिंता करायची नाही. तुमचा विजय पक्का आहे. आपल्याकडे आजचा दिवस, उद्याचा दिवस आहे. या 2 दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे, मंदाताई जिंकणार आहे, पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचा आहे. हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा. एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आपलं कमळ निशाणी बटन दाबा. 20 तारखेला माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही माझं एक काम करणार कराल? लाडके भाऊ करतील? लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा, आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय. त्याने सांगितलंय माईका लाल आला, कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही. ही योजना बंद होणार नाही. आणि हे सांगा, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांचा विजय. एवढं सांगा. मी सांगतो 23 तारीख गुलाल उधळायची, फटाके आतषबाजी करायची, सगळ्यांनी तयारी ठेवा. हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला इकडे आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद 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 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब. खरोखरच असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि असा आमदार आपल्याला पुन्हा लाभतो आहे. यानंतर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान JP नड्डा साहब मंच पर उपस्थित हैं. मैं उनसे अनुरोध करूंगा कि वे
सभा को संबोधित करें। बस इतना ही कहना चाहूंगा, ये मैदान का नाम मेरे साथ बोलिए, बोलिए छत्रपति महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। आज के इस चुनावी सभा में हम सबके बीच में उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री और हमारे वरिष्ठ साथी सम्मानीय एकनाथ शिंदे जी, आप सबकी बहुत ही लोकप्रिय प्रत्याशी बहन मंदा महात्रे जी, ताई जी, हमारे संसद में साथी सदानंद श्वेत तनवाड़े जी, हमारे जिला के अध्यक्ष श्री रामचंद्र धरत जी, मेरे वरिष्ठ साथी प्रसाद लाड जी, किशोर पाटकर जी, जिला के अध्यक्ष शिवसेना के हमारे श्री नामदेव भगत जी, एनसीपी के जिला के अध्यक्ष श्री सीवी रेड्डी जी, राजेश पाटिल जी, महेश खरे जी, हमारे आरपीआई के जिला अध्यक्ष, महायुति के सभी वरिष्ठ मंचासीन नेतागण और यहां इतनी बड़ी संख्या में आए हुए देवियों और सज्जनों,